समाजाचा आरसा म्हणून काम करणाऱ्या पत्रकार बांधवांचा गौरव करण्याचा हा प्रसंग अत्यंत प्रेरणादायी आहे। लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे। सत्य, निर्भयता आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांवर पत्रकारिता उभी आहे। वेब पत्रकार हा लोकशाहीचा सजग नेत्र असून निर्भीड लेखणी समाजाला दिशा देते असे प्रतिपादन त्या प्रसारक दिंडोरी पेठ तालुका संचालक प्रवीण नाना जाधव यांनी केले। 6 जानेवारी 2026 रोजी जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय दिंडोरी येथे आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित पत्रकार दिन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। ते पुढे म्हणाले की आजच्या डिजिटल युगात माहितीचा वेग प्रचंड वाढला असला तरी सत्यता आणि जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरते। अशा काळात मूल्याधिष्ठित पत्रकारिता समाजाला योग्य दिशा देते। अनेक अडचणी, दबाव आणि संकटांना सामोरे जात असूनही पत्रकार आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडतात, हे निश्चितच कौतुकास्पद आहे असे त्यांनी नमूद केले। पत्रकार हा लोकशाहीचा सजग नेत्र असून तो आपल्या लेखणीतून सरकारला जाब विचारतो, समाज कंटकांवर अंकुश ठेवतो आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करतो। आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पणच्या माध्यमातून सुरू केलेली पत्रकारितेची मूल्य परंपरा आजचे पत्रकार प्रामाणिकपणे पुढे नेत असल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केलाय। यावेळी विद्यार्थ्यांना पत्रकारितेतील विविध अभ्यासक्रमांची माहिती देत या क्षेत्राकडे वळण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीस आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। या अभिनव बालविकास शालेय समितीचे अध्यक्ष दौलत दादा उखर्डे, माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे, उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष दत्तात्रय जाधव, माजी सैनिक संघाचे संस्थापक अध्यक्ष मेजर भारत खांदबे, प्राचार्य शरद शेजवळ, उपप्राचार्य उत्तम भरचट, पर्यवेक्षक DK टोपले, RS शिंदे, TG शिंदे तसेच पंचक्रोशीतील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यालयाच्या गीत मंच व संगीत शिक्षिका अपर्णा देशपांडे मॅडम यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे। उपस्थित मान्यवर व पत्रकार बांधवांचा लेखणी, डायरी, पुष्प व शाल देऊन सन्मान करण्यात आला। प्रास्ताविकात प्राचार्य शेजवळ SP यांनी पत्रकारितेचे महत्त्व विशद करताना सांगितले की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्याय मंडळानंतर पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे। समाजातील इष्टानिष्ट बाबी जनतेसमोर निर्भयपणे मांडण्याचे कार्य पत्रकार करतात असे त्यांनी नमूद केले। या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार भगवान गायकवाड व नितीन गांगुर्डे यांनी मनोगत व्यक्त करत निर्भीड पत्रकारितेतील अडचणी, जबाबदाऱ्या आणि समाज जागृतीतील पत्रकारांची भूमिका स्पष्ट केली आहे। पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष कथार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक पत्रकार दडलेला असतो, अन्यायाविरुद्ध सजग राहा, छोट्या मोठ्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवा असे आवाहन केले। यावेळी दिंडोरी तालुक्यातील पत्रकार विलास ढाकणे, भगवान गायकवाड, रामदास कदम, संतोष कथार, नितीन गांगुर्डे, सुनील घुमरे, अशोक निकम, बापू चव्हाण, बाळासाहेब बसवले, संदीप मोगल, सुखदेव खुर्दळ, संदीप गुंजाळ, सुनील जाधव, अशोक केंग, समाधान पाटील, उत्तम जाधव, संतोष मिदाते, अमोल जाधव, गोरख जाधव आदींचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना पेल महाले व नेहा देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन उत्कर्ष जाधव यांनी मांडले। पत्रकारितेच्या मूल्यांची जपवणूक, समाज जागृती आणि विद्यार्थ्यांमध्ये पत्रकारितेबद्दल प्रेरणा निर्माण करणारा हा पत्रकार दिन सोहळा अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलाय। जबाबदारीचा जाणीव करून देणाऱ्या आजच्या या दिवसानिमित्त एकत्र आलो आहोत। आधुनिक पत्रकारितेचे जनक म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पूर्ण महाराष्ट्रभर आज साजरी होत आहे आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी पत्रकार दिन साजरा करत आहोत। तसं मला विस्मरण झालं होतं, परंतु कतार सरांशी बोलता बोलता सर चर्चा झाली। संदीप भाऊ एक दिवस भेटले आणि संदीप भाऊचा पण थोडा होकार आला आणि मग आम्ही शेजवळ सरांशी ती चर्चा केली। मागच्या वर्षी आपण कॉलेजकडे कार्यक्रम घेतला होता आणि मग सरांशी चर्चा केल्यानंतर सर म्हणे आपण या ठिकाणी कार्यक्रम घेऊ। मला असं वाटायचं की आपण सर्वजण एकत्र येऊन सर्व विद्यालयांमध्ये एकत्र करू, परंतु परत असा विषय आला की वणीचे पत्रकार या ठिकाणी बोलवायचे, मोवाडीचे बोलवायचे, कानाकोपऱ्यातून या ठिकाणी बोलवायचे आणि मग बऱ्याच जणांचा वेळ जाईल आणि सकाळी 7:30 वाजता कतार सरांना फोन केला। कतार सर म्हणे अजून कोणी आलं नाही पण येतील, म्हणजे तो विश्वास कतार सरांना होता आणि मग मला पण थोडा पाहुणे आल्यानंतर उशीर झाला म्हणून संदीप भाऊ थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो
ती वेळेवर यायला पाहिजे, कारण तुम्ही सर्व वेळेचं बंधन त्या ठिकाणी पाळत असतात. थोडं आणि मग हा दिवस केवळ स्मरणाचा नाही तर आत्मपरीक्षणाचा आहे असं मला वाटतं. आपण कोणाच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो. मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संतोष कथार, दिंडोरी.